हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण क्लास 12चा पेपर फर्स्टचा सेकंड चॅप्टर या ठिकाणी घेत आहोत. नाव आहे मॅट्रायसेस. मॅट्रायसेस हा चॅप्टर या ठिकाणी 11th पण या ठिकाणी आहे. ते 11th थोडंसं मॅट्रायसेसचं थोडंसं डिटेलमध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याचंच थोडंसं इंटरलिंक या ठिकाणी 12 मध्ये आहे, जो पेपर फर्स्टचा सेकंड चॅप्टर या ठिकाणी आहे. तर थोडंसं मॅट्रायसिस या ठिकाणी आपण 12वीचा चॅप्टर स्टार्ट करत आहोत. 12वीचा पेपर फर्स्टचा सेकंड चॅप्टर नाव आहे मॅट्रायसिस. आता या ठिकाणी पहा, मॅट्रायसिस म्हणजे नेमकं काय आणि मॅट्रायसिस कशाला म्हणायचं या ठिकाणी. तर थोडंसं जर आपण या ठिकाणी आपण 10 मध्ये जर गेलो तर 10 मध्ये एक डिटर्मिनंट नावाची कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे. तर डिटर्मिनंट या ठिकाणी आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट कशाला म्हणतात. अशा दोन व्हर्टिकल लाईन या ठिकाणी होत्या. डिटर्मिनंट मध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दोन व्हर्टिकल लाईन या ठिकाणी होत्या आणि या व्हर्टिकल लाईन मध्ये जर या ठिकाणी आपण काही एलिमेंट या ठिकाणी पुट केले, समजा एबीसीडी जर हे एलिमेंट असतील या ठिकाणी, पहा डिटर्मिनंट कन्सेप्ट नेमकी काय आहे. इफ यू कन्सिडर हियर द टू व्हर्टिकल लाईन्स and if we put the four element in the two vertical lines, then we get the arrangement. त्या अरेंजमेंटला या ठिकाणी डिटर्मिनंट या ठिकाणी आपण 10th मध्ये म्हटलेलं आहे. तर तसंच या ठिकाणी मॅट्रायसेस ही सुद्धा अरेंजमेंट आहे. मॅट्रायसेस सुद्धा काय आहे, अरेंजमेंट या ठिकाणी आहे. एक लक्षात ठेवायचं, मॅट्रायसेस दुसरं तिसरं काही नाही आहे. नंबर आहे आणि नंबरला एका विशिष्ट पद्धतीमध्ये लिहिणे किंवा मांडणे, त्या अरेंजमेंटला या ठिकाणी मॅट्रायसेस म्हटलेलं आहे. पण ती अरेंजमेंट या ठिकाणी काहीतरी विशिष्ट स्पेशल अरेंजमेंट या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी मॅट्रायसेस हा लिहायचा कसा आणि मॅट्रायसेस मध्ये इलेमेंट हे मॅट्रायसेस मध्ये पुट कसे करायचे या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी पहा, मॅट्रिक्स या ठिकाणी जर मॅट्रिक्सची जर डेफिनेशन सांगायची झाली, सो मॅट्रिक्स इट इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट. रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट which are placed in vertical and horizontal way. Which are put in vertical and horizontal way. है की नाही. तर मॅट्रिक्सेस ही एक अशी अरेंजमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण एलिमेंट किंवा नंबर्स हे उभे आणि आडवे ठेवतो. उभे आणि आडवे या ठिकाणी ठेवतो. जसं या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर हे या ठिकाणी डिटर्मिनंट या ठिकाणी आहे. सो इट इज अ डिटर्मिनंट. बट व्हॉट इज द मॅट्रिक्सेस हियर. आता मॅट्रिक्सेस पहा कसा लिहायचा. या ठिकाणी पहा ए या ठिकाणी घेऊ आपण A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 बघा. सो दीज आर द 9 एलिमेंट. 9 एलिमेंट या ठिकाणी आहेत आणि 9 एलिमेंट या ठिकाणी कसे ठेवलेले आहेत पहा. हे या ठिकाणी या ठिकाणी हे आडवे आहेत आणि हे उभे आहेत आणि याला एका रेक्टँग्युलर अरेंजमेंट मध्ये जर आपण पुट केलं, बघा याला जर एका रेक्टँग्युलर अरेंजमेंट मध्ये जर पुट केलं तर या अरेंजमेंटला या ठिकाणी मॅट्रिक्स असं म्हणतात. काय म्हणतात या ठिकाणी, मॅट्रिक्स. सो व्हॉट इज द मॅट्रिक्स हियर. सो मॅट्रिक्स इट इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट which are placed in किंवा which are put in vertical and horizontal way. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 टोटल 9 एलिमेंट या ठिकाणी आहे. तर 9 एलिमेंट हे काही आडवे दिसून राहिले आणि काही उभे दिसून राहिले या ठिकाणी. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं जे आडवे आहेत त्यांना या ठिकाणी काय म्हटले जाते, जे आडवे असतात आडव्यांना या ठिकाणी काय म्हणतात, रोज म्हणतात. रो ROWS. ओके. द हॉरिझॉन्टल अरे किंवा हॉरिझॉन्टल लाईन्स ऑफ द नंबर इन मॅट्रिक्स आर कॉल्ड ॲज द रोज. है की. जे आडवे असतात त्यांना रोज म्हणायचं. जे आडवे असतात त्यांना काय म्हणायचं, रोज असतात. आणि ते उभे असतात, बघा हे या ठिकाणी उभे दिलेले आहेत. सो दीज आर द व्हर्टिकल लाईन्स ऑफ द नंबर किंवा व्हर्टिकल अरे ऑफ द नंबर्स. तर यांना कॉलम या ठिकाणी म्हटलं जाते. यांना काय म्हणतात या ठिकाणी, कॉलम या ठिकाणी म्हटल्या जाते. कॉलम्स म्हणजे ठिकाणी उभे ते कॉलम्स, आडवे ते रो. उभे ते कॉलम्स आणि आडवे ते रो. आणि या ठिकाणी आता हा जो आहे हा पहिला, या ठिकाणी हा पहिला रो आहे, हा दुसरा रो आहे आणि हा तिसरा रो या ठिकाणी आहे. आता पहिला रो आहे म्हणजे या ठिकाणी काय लिहिते तुम्हाला, R1 म्हणजे पहिला रो. R1 म्हणजे काय होते, पहिला रो. दुसरा रो आहे त्याला म्हणतात या ठिकाणी R2. तिसरा रो आहे याला म्हणतात R3. ठीक आहे. R1 म्हणजे पहिला रो, R2 म्हणजे दुसरा रो, R3 म्हणजे तिसरा रो. सिमिलरली कॉलम जे असतात, हा या ठिकाणी पहिला कॉलम आहे याला C1 म्हणायचं. हा दुसरा कॉलम आहे याला काय म्हणायचं C2 आणि याला काय म्हणायचं C3. ठीक आहे.
म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की मॅट्रिक्स ही अशी अरेंजमेंट आहे ज्याच्यामध्ये नंबर्स हे आडवे आणि उभे ठेवले जातात. आडव्यांना रो म्हणतात, उभ्यांना कॉलम्स या ठिकाणी म्हटल्या जाते. पहिला रो असेल तर R1 लिहायचा, दुसरा रो असेल तर R2 लिहायचा, तिसरा रो असेल तर R3 लिहायचा, पहिला कॉलम असेल तर C1 लिहायचा, दुसरा कॉलम असेल तर C2 लिहायचा, तिसरा कॉलम असेल तर C3 या ठिकाणी लिहायचा. याच्यानंतरचा जो भाग आहे, आता मग या ठिकाणी एखाद्या मॅट्रिक्समध्ये 9च इलिमेंट असतात काय, तर नाही. तर एखाद्या मॅट्रिक्समध्ये 9 इलिमेंट असू शकतात, 9 पेक्षा कमी इलिमेंट असू शकतात किंवा कमी जास्त या ठिकाणी असू शकतात. ठीक आहे ना. मग या ठिकाणी दुसरा एखादा मॅट्रिक्स जर सांगण्यात झाला, समजा आता एखादा मॅट्रिक्स या ठिकाणी घेऊ आपण, एखादा मॅट्रिक्स या ठिकाणी घेऊ पहा. या ठिकाणी एक मॅट्रिक्स या ठिकाणी घेऊ बघा, A1 A2 B1 B2 C1 C2 बघा. आता या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल या मॅट्रिक्समध्ये आता पहा, इथं पहिला रो आहे, इथे या ठिकाणी पहिला रो आहे, इथं दुसरा रो आहे, इथं हा तिसरा रो आहे. ठीक आहे. इथं हा पहिला कॉलम आहे, इथं हा दुसरा कॉलम आहे. ठीक आहे. तर या मॅट्रिक्समध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर 3 रो आणि 2 कॉलम आहे. 3 रो आणि 2 कॉलम आहे. याच्यामध्ये 3 रो 3 कॉलम या ठिकाणी आहे. तर मग या ठिकाणी कॉलमची संख्या, द नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स इन द मॅट्रिक्स किती असेल, तर ते डिसाईड करण्यासाठी या ठिकाणी ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आपल्याला पाहायचं. काय पाहायचं आहे? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. हे सर्वात महत्वाचं आहे. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी डिसाईड होते, एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, किंवा एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी डिसाईड या ठिकाणी केल्या जाते, किंवा ऑर्डर ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन काय आहे. तर एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर म्हणजे काय, तर त्या मॅट्रिक्समध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम आहेत, ही जी नंबर असते त्या नंबरला त्या मॅट्रिक्सच्या ठिकाणी काय म्हटलं ते ऑर्डर या ठिकाणी म्हटलं जाते. आता या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, या मॅट्रिक्समध्ये तुम्ही जर पाहिलं असेल किती रो आहेत, 1 2 3, किती कॉलम आहेत, 1 2 3, 3 रो 3 कॉलम, 3 रो 3 कॉलम. म्हणून या मॅट्रिक्सची जी ऑर्डर असते ती ऑर्डर लिहिली जाते बघा 3/3. काय लिहिलं जाते? 3/3. सो 3/3 इट इज द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. का बरं ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 3/3 आहे? कारण की या मॅट्रिक्समध्ये 3 रो आहे आणि 3 कॉलम आहे, म्हणून या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 3/3. सो सिमिलरली या मॅट्रिक्समध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर 3 रो आहेत, R1 R2 आणि R3, आणि किती कॉलम आहेत? 2 कॉलम C1 आणि C2. म्हणून या मॅट्रिक्सची ऑर्डर या ठिकाणी आहे 3/2. ऑर्डर मध्ये काउंट करताना पहिले रो घ्यायचे, नंतर काय घ्यायचे या ठिकाणी? कॉलम या ठिकाणी घ्यायचे. ठीक आहे. तर आणि या ठिकाणी एखादा मॅट्रिक्स हा डिनोट केला जाते बघा, कॅपिटल जे लेटर असतात, जसं की या ठिकाणी ए असेल, या ठिकाणी बी असेल, तर कॅपिटल जे अल्फाबेट्स आहेत तर त्यांनी मॅट्रिक्स या ठिकाणी डिनोट केला जाते. पहा आपण काय काय पाहिलं या ठिकाणी. पाहता तर मॅट्रिक्स कशाला म्हटल्या ठिकाणी आपण, तर मॅट्रिक्स इट इज द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स विच आर प्लेस इन व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल वे. जे व्हर्टिकल असतात त्यांना कॉलम म्हणायचं, उभ्यांना कॉलम, आडव्यांना रो या ठिकाणी म्हणायचं. पहिला रो असेल तर R1 लिहायचा, दुसरा रो असेल तर R2 लिहायचा, तिसरा रो असेल तर R3, पहिला कॉलम असेल तर C1, दुसरा कॉलम असेल तर C2, तिसरा कॉलम असेल तर C3. आणि नंतर या ठिकाणी मॅट्रिक्सची ऑर्डर कशी डिसाईड होते, तर मॅट्रिक्समध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम आहेत ही जी दाखवणारी जी नंबर असते, द नंबर रिप्रेझेंटेड बाय द नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स इन अ मॅट्रिक्स गिव्स अस द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. आहे की नाही. एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी डिसाईड करायची, तर त्या मॅट्रिक्समध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम आहेत ही सांगणारी जी नंबर असते ती या ठिकाणी काय म्हटलं ते ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स या ठिकाणी म्हटलं जाते. तर हे तुम्ही या ठिकाणी 11th या ठिकाणी पाहिलेलं आहे. नंतर या ठिकाणी मॅट्रिक्सचे काही डेफिनेशन वगैरे आहे ती 11th मध्ये या ठिकाणी तुमच्या झालेल्या आहे. 11th मध्ये या ठिकाणी थोडंसं बेसिक वगैरे आहे तुमचं झालेलं आहे त्या ठिकाणी 11th मध्ये. त्याच्यामध्ये टाईप ऑफ मॅट्रिक्स वगैरे आहे. टाईप ऑफ मॅट्रिक्स मध्ये रो मॅट्रिक्स आहे, कॉलम मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, भरपूर त्या ठिकाणी टाईप ऑफ मॅट्रिक्स या ठिकाणी 11th मध्ये झालेला आहे. तो भाग ज्यावेळेस आपल्याला तो भाग तुम्ही त्या ठिकाणी वाचून घ्या. तर या ठिकाणी 12th मध्ये जो महत्वाचा टॉपिक या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे तो आहे मॅट्रिक्स मधला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. बघा कोणता आहे तो? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल हा जो शब्द आहे ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय होते? ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे होते बदल करणे किंवा टू मेक अ चेंज.
बदल करणे म्हणजे ट्रान्सफॉर्म करणे, ट्रान्सफॉर्मेशन करणे. तर नाव आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. सो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन इट इज द प्रोसेस on the matrices by which we can make a change in a matrix. We can make a change in a matrix. We can make change in a matrix. आता या ठिकाणी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिसेस मध्ये जर विचार करत झाला तर दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला पाहिजे. त्याच्यामध्ये दोन टाईप या ठिकाणी आहे. एक आहे पहिला टाईप जो आहे तो आहे रो ट्रान्सफॉर्मेशन, ROWTRAN रो ट्रान्सफॉर्मेशन. नंबर 2 आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बघा दोन टाईप या ठिकाणी आपल्याला पाहिजे, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तर सर्वात आपण एक एक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता रो ट्रान्सफॉर्मेशन कशाला म्हणायचं, जर तुम्हाला मॅट्रिक्सच्या रो मध्ये जर बदल घडून आणायचा असेल, if you have to make a change in the rows of the matrix, then such a transformation is called as the row transformation. While if you can make a change in a column of the matrix, then it is called as the column transformation. जर मॅट्रिक्सच्या रो मध्ये बदल घडून आला असेल तर त्याला रो ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी म्हणायचं. आणि जर तुम्हाला कॉलम मॅट्रिक्सच्या कॉलम मध्ये जर बदल घडून आणायचा असेल तर त्याला या ठिकाणी काय म्हटलं जाते, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी म्हटलं जाते. आता हे झालं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे दोन टाईप, रो आणि कॉलम. पण ऍक्च्युअल मध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं घडते किंवा ट्रान्सफॉर्मेशन कसं होते एक सोपं उदाहरण या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर सर्वात या ठिकाणी आपण पाहणार आहोत रो ट्रान्सफॉर्मेशन. बघा रो ट्रान्सफॉर्मेशन कसं होते आणि रो ट्रान्सफॉर्मेशन कोणकोणती आहे काय पहा. 3 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला मॅट्रिक्स मध्ये पाहायचे. मग ते रो मध्ये सुद्धा पाहायचे आणि कॉलम मध्ये सुद्धा या ठिकाणी पाहायचे. तर पहिलं ट्रान्सफॉर्मेशन कोणतं आहे पहा. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते आहे इंटरचेंजिंग इन किंवा इंटरचेंजिंग ऑफ रोज. बघा इंटरचेंजिंग ऑफ रोज हे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. इंटरचेंजिंग ऑफ रोज म्हणजे पहा, इंटरचेंजिंग ऑफ रोज पहा RI डबल हेडेड एरो RJ, RI डबल हेडेड एरो RJ. याचा अर्थ काय पहा, दोन्ही साईडला एरो दाखवलेले आहे. याचा अर्थ असा होते की तुम्ही एक रो दुसऱ्या रो सोबत अदला बदल करू शकता. इंटरचेंज करणे म्हणजे काय म्हणे, अदला बदल करणे, इंटरचेंज करू शकता. आता हे ट्रान्सफॉर्मेशन समजण्यासाठी एखादं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला घेता येईल. एखादा इथं मॅट्रिक्सच लिहून बघा. एखादा मॅट्रिक्स A इज इक्वल टू मॅट्रिक्स लिहिता येईल बघा. एखादा मॅट्रिक्स या ठिकाणी लिहू पहा, इथं लक्ष द्या. 1 असेल, सोपा मॅट्रिक्स लिहू 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा आता ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, हा A मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये किती रो आहेत सांगा बरं, किती रो आहे. फर्स्ट R1 R2 R3 3 रो आहे. कॉलम किती आहे, फर्स्ट सेकंड आणि थर्ड म्हणजे 3 रो 3 कॉलम आहे. त्याच्यामुळे याची ऑर्डर किती असेल, याची ऑर्डर असेल 3/3. याची ऑर्डर किती असेल 3/3. का बरं ऑर्डर 3/3 असेल या ठिकाणी, कारण की या मॅट्रिक्स मध्ये 3 रो आणि 3 कॉलम या ठिकाणी आहेत. आता पहिलं रो ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपण पाहत आहोत ते आहे इंटरचेंजिंग ऑफ रोज. रोज मध्ये अदलाबदल करून आणणे. तर कसं घेता येईल, RI इंटरचेंज विथ RJ, RI इंटरचेंज विथ RJ म्हणजे RI या रोला तुम्ही RJ न काय करू शकता, अदलाबदल करू शकता. आता याच्याशी रिलेटेड असणार एखादं ट्रान्सफॉर्म. आता हा आपला मॅट्रिक्स आहे, या मॅट्रिक्स मध्ये हे रो ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. आता हे झालं जनरल. तर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन घेऊ आपण R1 इंटरचेंज विथ R3, R1 इंटरचेंज विथ R3 म्हणजे R1 आणि R3 किंवा पहिल्या आणि तिसऱ्या रो मध्ये तुम्हाला अदलाबदल करायची आहे. काय करायची आहे, अदलाबदल. कशी करणार म्हणून सांगा. तर या मॅट्रिक्स मध्ये हे लावायचं आपल्याला पहा A. आता हे पहा इथं पहा कसं लिहिलेलं आहे. सो A इक्विव्हॅलंट. आता हा जो मॅट्रिक्स मिळाला आहे याच्यापासून तयार झालेला आहे, त्याच्यामुळे इथे इक्वलची साईन नाही येणार आहे. सो A इज इक्विव्हॅलंट है ना. आता हे ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी जर इथं लावलं, आता कोणत्या रो मध्ये बदल करायचे तुम्हाला, R1 आणि R3 म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या रो मध्ये तुम्हाला काय करायचे, अदलाबदल. तर कशी करता येईल पहा. तर जिथं तो पहिला रो आहे तिचा आता तिसरा रो येईल आणि जिथं तो तिसरा रो आहे तिथं पहिला रो येईल. मग आता पहिला रो या ठिकाणी काय म्हणते 7 8 9. बघा
R1 आणि R3 पहिल्या आणि तिसऱ्या रो मध्ये आपण अदलाबदल करतो, त्याच्यामुळे सेकंड रो ऍज इट इज या ठिकाणी राहणार आहे. तर पहिल्या रोच्या ठिकाणी तिसरा रो येईल आणि तिसऱ्या रोच्या ठिकाणी पहिला रो येईल. सेकंड रो ऍज इट इज 4 5 6 आणि इथे येईल 1 2 3. ऑर्डर बदलणार नाही, ऑर्डर बदलणार नाही. तर सो दिस इज द फर्स्ट रो ट्रान्सफॉर्मेशन, इंटरचेंजिंग ऑफ रोज. इंटरचेंजिंग ऑफ रोज. तर हे इंटरचेंज तुम्हाला इंटरचेंजिंग ऑफ रोज याच्यामध्ये तुम्ही CI इंटरचेंज विथ CJ म्हणजे हेच ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही कॉलमच्या बाबतीत सुद्धा यूज करू शकता. तर या ठिकाणी पहिल्या आणि तिसऱ्या रो मध्ये अदलाबदल झालं. सो इट इज द इंटरचेंजिंग ऑफ रोज. इट इज द इंटरचेंजिंग ऑफ रोज. ठीक आहे. तर हे ट्रान्सफॉर्मेशन ठिकाणी आपल्याला आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. So this is the first transformation. What is the transformation in interchanging of rows? Interchanging of rows. हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. बघा काय काय पाहिलं या ठिकाणी आपण. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स मधलं पहिलं जे प्रोसेस आहे किंवा जे ऑपरेशन या ठिकाणी आहे ते आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ते एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे दोन टाईप आहेत. एक आहे रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरं आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी. तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जो तीन या दोन्ही मध्ये तीन ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपण पाहायचं आहे. एक आहे रो ट्रान्सफॉर्मेशन मधलं पहिलं इंटरचेंजिंग ऑफ रोज म्हणजे कोणतेही दोन रो तुम्ही अदलाबदल करू शकता. कोणतेही दोन रो तुम्ही काय करू शकता, अदलाबदल करू शकता किंवा कोणतेही दोन कॉलम तुम्ही अदलाबदल करू शकता. हे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे दुसरं ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला पाहायचं आहे इथं दुसरं ट्रान्सफॉर्मेशन पाहायचं आहे. आता कोणतं आहे दुसरं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी पहा. सो व्हॉट इज द सेकंड ट्रान्सफॉर्मेशन हियर. सेकंड ट्रान्सफॉर्मेशन आहे स्केलर मल्टिपल ऑफ. बघा सेकंड ट्रान्सफॉर्मेशन कोणतं आहे. सेकंड ट्रान्सफॉर्मेशन आहे स्केलर मल्टिपल ऑफ रोज अँड कॉलम. बघा स्केलर मल्टिपल ऑफ रोज अँड कॉलम म्हणजे मॅट्रिक्स मध्ये असणाऱ्या रोज आणि कॉलमला एखाद्या स्केलरनं तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. एखाद्या स्केलरने काय करू शकता, मल्टिप्लाय तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी पहा हे एक्झाम्पल या ठिकाणी साईडलाच घेऊ आपण. इथं ए मॅट्रिक्स दिलेलं आहे त्याची ऑर्डर 3x3 आहे म्हणजे 3 रो 3 कॉलम या ठिकाणी आहे. तर इथं समजा एखादं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आपण लावू. आता हे ट्रान्सफॉर्मेशन कोणतं आहे, हे रो ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि काय नाव आहे त्याचं, स्केलर मल्टिपल ऑफ रोज अँड कॉलम. आता या ठिकाणी पहा 5R1. बघा सर्वांना लक्ष द्या 5R1 याचा अर्थ काय होते. 5 हा स्केलर आहे आणि R1 म्हणजे पहिला रो. म्हणजे पहिल्या रोला तुम्ही 5 या नंबरनं काय केलं, मल्टिप्लाय केलं. नंबर म्हणा किंवा स्केलर म्हणा सारखंच आहे. सो 5R1 इट इज द स्केलर मल्टिपल ऑफ 5 बाय R1 म्हणजे R1 ला तुम्ही 5 न मल्टिप्लाय करता. आता हे ट्रान्सफॉर्मेशन जर या ए मॅट्रिक्सला लावलं तर काय चेंजेस होतील. आता इथं 5R1 म्हणजे पहिल्या रोला 5 न मल्टिप्लाय करायचं तर काय चेंजेस होईल पाहिजे. ए इक्वलंट बघा हा 5 मल्टिपल पहिल्याच रोला आहे त्यामुळे सेकंड आणि थर्ड ला मल्टिपल घ्यायचा नाही. आता पहिला रो कोणता आहे, पहिला रो आहे 1 2 3. याला 5 न मल्टिप्लाय करा. काय मिळेल मग सांगा. 5 मल्टिप्लाइड बाय 1 5 मल्टिप्लाइड बाय 2 5 मल्टिप्लाइड बाय 3 आणि सेकंड रो ऍज इट इज 4 5 6 नंतर 7 8 9. या ठिकाणी याची ऑर्डर बदलत नाही. नंतर इथे येईल त्याला a इक्वल टू काय मिळेल 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 4 5 6 नंतर आहे 7 8 9. सो दिस इज द मॅट्रिक्स obtained by the row transformation, that is the scalar multiple of rows and column. Scalar multiple of rows and column. तुम्ही कोणताही नंबर या ठिकाणी घेऊ शकता. 7 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, मायनस घेऊ शकता, कोणतेही घेऊ शकता. जसे या ठिकाणी इथं तुम्ही आता 5R1 घेतलाय, इथं 7R3 तुम्हाला घेता येईल, इथं -3R2 घेता येईल. सिमिलरली कॉलमच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. तर कोणत्याही कॉलमला तुम्हाला स्केलरने मल्टिप्लाय करता येईल. तर हे आहे सेकंड ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि नंतर या ठिकाणी आहे नंतर तिसरं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी जे आहे ते आहे तिसरं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे या ठिकाणी असं म्हणता येईल. तिसऱ्या ट्रान्सफॉर्मेशनला म्हणता येईल या ठिकाणी रोज ऑर कॉलम. काय म्हणता येईल रोज ऑर कॉलम obtained by rows or column obtained by scalar multiple obtained by
स्केलर मल्टिपल टू अनदर रोज अँड कॉलम ठीक आहे. तर ऍक्च्युली ह्या तुम्हाला केल्यानंतरच कळेल नेमकं काय आहे. ती या ठिकाणी इथे इथे पहा R1 इम्प्लाइज बघा R1 इम्प्लाइज R1 प्लस 3R2 बघा हे एक ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी घेता तुम्हाला. म्हणजे इथं R1 मध्ये बदल करायचा आहे. पहा हे कसं लिहिलं आहे R1 इम्प्लाइज याचा अर्थ असा होते की R1 म्हणजे पहिल्या रो मध्ये तुम्हाला बदल करायचा आहे. यू हॅव टू मेक अ चेंज इन फर्स्ट रो. काय बदल आहे R1 प्लस 3R2 R1 प्लस 3R2 या ठिकाणी करायचं आहे. आता हे ट्रान्सफॉर्मेशन या रोला लावा काय मिळेल. पहिल्या रो मध्ये बदल करायचा आहे त्याच्यामुळे दुसरा रो तिसरा रो या ठिकाणी ऍज इट इज राहील. दुसरा रो आणि तिसरा रो या ठिकाणी काय राहते ऍज इट इज या ठिकाणी राहते. तर इथे तुम्हाला 4 5 6 7 8 9 सेकंड आणि थर्ड रो मध्ये बदल करत नाही. पहिल्याच रो मध्ये बदल करायचा त्यामुळे सेकंड आणि थर्ड रो ऍज इट इज ठेवून द्या. पहिल्यामध्ये बदल काय करायचा आहे पहिल्यामध्ये बदल आहे R1 इम्प्लाइज R1 मध्ये बदल करायचा आहे. तर R1 प्लस 3R2 आता R1 मध्ये ऍड करायचं आहे काय ऍड करायचं आहे 3R2 म्हणजे दुसऱ्या रोला 3 ने मल्टिप्लाय करायचं. कसं येईल का R1 ची एलिमेंट या ठिकाणी किती आहे 1 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय R1 1 आहे R2 4 आहे आणि या 4 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर 1 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 4 1 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 4 हा झाला तुमचा पहिला एलिमेंट. इथं दुसरा एलिमेंट कसा येईल दुसऱ्या एलिमेंट साठी इथं R1 2 आहे मग काय लिहिता येईल 2 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस सॉरी मल्टिप्लाइड नाही 2 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 5 आणि इथं तिसरा एलिमेंट ठिकाणी R1 च्या बाबतीत असेल 3 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 6 ठीक आहे. मग इथे येईल तो R इक्विव्हॅलंट काय येईल पहा 4 3 जा 12 आणि 12 प्लस 1 किती होते 13 5 3 जा 15 15 प्लस 2 होते 17 6 3 जा 18 18 प्लस 3 होते 21 आणि इथे राहील 4 5 6 7 8 आणि 9 इथं ऑर्डर बदलत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण 3 ट्रान्सफॉर्मेशन पाहिलेले आहेत रो आणि कॉलम. हे रो पण ट्रान्सफॉर्मेशन आहेत आणि कॉलम पण ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आहे. तर आजच्या पिरियडला या ठिकाणी आपण काय काय पाहिलेलं आहे आपण पाहिलं या ठिकाणी मॅट्रिक्स इट इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट किंवा स्क्वेअर अरेंजमेंट सुद्धा या ठिकाणी म्हणू शकता. स्क्वेअर पेक्षा या ठिकाणी रेक्टँग्युलर अरेंजमेंट म्हणणं योग्य आहे. रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स विच आर प्लेस इन व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल वे. व्हर्टिकलला कॉलम या ठिकाणी म्हटलं जाते हॉरिझॉन्टलला या ठिकाणी रो या ठिकाणी म्हटलं जाते. पहिला रो असेल तर R1 म्हणायचा दुसरा रो असेल तर R2 म्हणायचा तिसरा रो असेल तर R3 म्हणायचा पहिला कॉलम असेल तर C1 C2 आणि C3 वगैरे ठीक आहे. नंतर त्याच्यावर त्याची ऑर्डर डिसाईड केलं जाते. ऑर्डर म्हणजे काय तर मॅट्रिक्स मध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम आहेत ही जी नंबर असते तिला या ठिकाणी ऑर्डर मॅट्रिक्स या ठिकाणी म्हटलं जाते. नंतर इथं जो पहिलं हेडिंग आहे चॅप्टरचं ते आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे